देवरी तालुका की दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्राशन फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में कोजागिरी पूर्णिमा के अवसर पर देवरी शहर में दमा रोग की दवा का निःशुल्क वितरण किया गया, जिसने गोंदिया जिले के साथ साथ पूर्व विदर्भ के 11 जिलों से आए मरीजों ने इस शिविर में हिस्सा लिया और औषधि प्राप्त की। पिछले 4 वर्षों से दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्राशन फाउंडेशन मिलकर कोजागिरी पूर्णिमा के दिन देवरी जैसे आदिवासी बहुल और नक्सल प्रभावित क्षेत्र में दमा रोग की आयुर्वेदिक औषधि निःशुल्क वितरित कर रहे हैं। आयुर्वेदाचार्यों का कहना है कि इस विशेष अवसर पर तैयार किए गए दूध में यह औषधि मिलाकर सेवन करने से दमा रोग में अत्यंत लाभ होता है। जो मरीज पहले इस शिविर से दवा ले चुके हैं और स्वस्थ हो चुके हैं, वे हर वर्ष दोबारा इस आयोजन में भाग लेते हैं तथा अन्य मरीजों को भी इस बारे में जानकारी देते हैं। इसी कारण यह शिविर दिन प्रतिदिन लोकप्रिय होता जा रहा है। आयुर्वेदानुसार दम्याच्या औषधीचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे। कोजागिरीच्या रात्रीला शरद पौर्णिमेची रात्र विशिष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या काही रात्र सांगितलेल्या आहेत की जशी नवरात्रीच्या रात्र आहेत, महाशिवरात्र आहे, जसं पौर्णिमा सांगितलेली आहेत, बौद्ध पौर्णिमा आहे, जशीच कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दम्याचं औषध घेतलं गेलं तर याचे शरीरावर खूप चांगल्या पद्धतीचे इफेक्ट्स जाणवलेले आहेत आणि हे मागील आम्ही 5 वर्षापासून बघत आहोत आणि म्हणूनच जसे जसे दिवस जात आहेत तसं ह्या देवरी तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। म्हणजे आजचा 5वा वर्ष आहे आणि आमचा असा अनुभव आहे की रिपीट लोक येत आहेत औषधासाठी आणि फार लांबून लोक ह्या औषधाचा लाभ घेत आहेत। तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो सुवर्ण प्राशन फाउंडेशन आणि दीनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी ह्या कोजागिरीच्या दिवशी दम्याच्या औषधाचा लाभ घ्यावा। आजच्या दिवशी जे आपण कोजागिरीचा प्रसाद तयार करतो रात्रीला, तर रात्रीला हे जे आपण दिलेलं औषध आहे त्या कोजागिरीच्या प्रसादासोबत जर घेतलं गेलं तर ते शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट करतं आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्या लाभार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की हे औषध घेऊन जर तुम्ही रात्रभर जर जागरण करत असणार तर हे तुमच्या शरीरामध्ये अजून खूप जास्त इफेक्टिव्हली काम करेल। तर कृपा करून हे औषध घेऊन जर रात्रभर जास्तीत जास्त जागरण करण्याचा प्रयत्न करावा। हां, पण नक्की जर एखाद्याला जागरणाचा जर त्रास होत असेल तर त्यांनी मुद्दामून शरीराला ओढताण करून जागरण करू नये, एवढी माझी विनंती आहे। दीनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशन या दोन्ही संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम आपण आयोजित करत असतो। त्या अंतर्गतच दमा या शरद पौर्णिमेच्या निमित्तानं दमा या आजारावर औषध वितरण शिबिर आपण आज या ठिकाणी आयोजित केलं आहे। गत 4 वर्षापासून आपण या शिबिराचं आयोजन करत असतो। यावर्षीचं 5वं वर्ष आहे। समाजामध्ये दमा या आजाराविषयी आणि जुनाट सर्दी असेल, खोकला असेल, जे असे दिवसेंदिवस वाढत असणारे आणि शरीराला लागू असणारे जे आजार आहे, या आजारावर एक आयुर्वेदातील जे उपचार एक योग्य रीतीनं उपचार व्हावा आणि लोकांना मदत व्हावी म्हणून आपण हा शिबिर आयोजित करत असतो। दमा या आजारावर आजच्या शरद पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री दम्याची हे आयुर्वेदिक औषध आपण जर सेवन केली तर यामागचं चंद्राच्या प्रकाशामध्ये जे कोजागिरीचा प्रसाद बनते किंवा चंद्राच्या प्रकाशात जर पाणी आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यासोबत औषध सेवन केली ही औषध अधिक गुणकारी आहे। म्हणून दमा या आजारावर आपण शरद पौर्णिमेच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन करत असतो। मागील 4 वर्षापासून आपण जे शिबिर हे आयोजित करत असतो, दरवर्षी विविध गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील जसं नागपूर आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया अशा विदर्भातील यावर्षी तर यंदाचं 5वं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यातून या शिबिरामध्ये रुग्ण सहभागी झालेले आहेत। या कॅम्प संदर्भात तुम्हाला कुठून माहिती मिळाली? फेसबुकच्या माध्यमातून मिळाली। त्याच्यानंतर मी डॉक्टर समरीन साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली। त्यांनी याची माहिती दिली याच्या कॅम्पची आणि मी औषध घ्यायसाठी आलो। काय समजून सांगितलं त्यांनी? जसं की आयुर्वेदिकाच्या हिशोबाने की बा हे औषध आजच्या दिवशी घेण्यासाठी हे दम्यासाठी चांगलं आहे शरद पौर्णिमेच्या दिवशी आणि इतरही दिवशी घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे। मला खूप दिवसापासून दमाचा त्रास आहे। आधी मी म्हणजे डॉक्टरकडे गेलेलो होतो, ॲलोपॅथिक डॉक्टरकडे, परंतु त्यांच्यामार्फत मला आराम लागलेला नाही। मला कुठून तरी माहीत झालं की देवरीला दवाई मिळते आणि 2 दिवसाआधी मला सोशल मीडियाद्वारे माहीत झालं, त्याद्वारे मला इथलं ॲड्रेस माहीत झालं आणि लोकांद्वारे माहीत झालं की मला इथं येऊन म्हणजे आराम मिळेल म्हणून मी इथे आज आलेलो आहे दमाची औषध घेण्याकरिता। आणि इथली व्यवस्था बघून आनंद झाला, कारण सगळ्यांना म्हणजे बाहेरगावच्यांना प्राधान्य आहेच, परंतु सगळ्यांना सिस्टम वाईज म्हणजे नंबर दिलेला आहे, त्यानुसार इथं सगळे डॉक्टर चेकअप करून आणि औषध कसे घ्यावे
आणि कोजागिरीच्याच दिवशी का घ्यावे हे सुद्धा डॉक्टरांनी समजून सांगितले. याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो. पिछले 4 वर्षों से निरंतर आयोजित किए जा रहे इस स्वास्थ्य शिविर का लाभ न केवल देवरी के नागरिकों को बल्कि आसपास के जिलों के लोगों को भी मिल रहा है. कोजागिरी पूर्णिमा का यह दिन देवरी शहर में अब स्वास्थ्य और सेवा का पर्व बन चुका है.